जातीला बायकाच्या कीर्तीची कदरच नाही. आणि बायकाच्या जिभेला तरी कुठं आड असतं. प्रीतीचा लावतात गळा आणि केसाने कापतात गळा. काय बघितलं पण तू इकडे कशी? मला चैनच पडेना करा म्हणजे म्हाताऱ्याला गुंगारा दिलं आणि आली तुला भेटायला. काय तिला अरे ही मोहीम संपवायची तरी कवा? आम्ही मेल्यावर असं मंगल का होत गिरिजा, तू कशाला माझ्यावर एवढीच मरतेस? काय काय माझ्याकडे तुला द्यायला? माझ्या पुरता आहे की काय ते? गोड बोलणं, हसरी सुरत, रात दिवस माझ्या स्वप्नामध्ये येतोस तू. म्हणून छान माझ्या संग एवढी म्हणतेस. गिरिजा, तुझ्या भीतीचं अंकुर आताच कुठं बाहेर आलंय. त्याला म्हणावं जरा सबुरीनं घे. मी इथं आहे सांग. रोकड आहे 550. मुर्दा माझा पडतील आणि तुझा करतील 14. म्हणजे तू काय मेलेल्या म्हाताऱ्याला दूध द्यायला तर माहिती काय रे क्रिया? भागवान, लाज लज्जा सोडून त्या नवऱ्याचं नाव घेते पिढ्या म्हणून. नवरा चालत कुठं? का गुडघ्याला पाठी पाणून त्या रानवळावर आरडाओरडा करतो? अरे तुझ्या अंगात मर्दाचं पाणी असतं तर त्या मेल्याने काय माझी मस्करी केली असती? मी जिथं असताना खांच्या हरामखोराने तुझी मस्करी केली. सांग त्याचं नाव. त्याचे हात कापतो, पाय तोडतो, तलवारीच्या एकाच पट्ट्यात त्याचं मुंडकं वेगळं करतो. नाव सांग त्याचं. तो भाग्या माझा जोडीदार भाग्या काय तुझ्या संग मस्करी करतो काय? त्यानं काय काय केलं? समजा केलं की आणि तू त्याला कसा करू दिला ग? अगं बाबाने तू बायको आहे का विचार? तुला आणि काय काय करताना त्रास नाही ना झालं ग? सरळ झालं पण सांगू कुणाला? तू मोहिमेवर गुंतलं आणि त्याने माझं काम काढलं. आणि तुझं म्हातारे आतमध्ये झोपली होती. कर्णावर लाकडं जायला आले. आता झोपून काय करतात त्या? भागवती, तुझा हात एवढं थंड कसं का ग? वारे सिलेदार, मोडण्याची मोहीम पार करतोस का गिरजेच्या पिरती पायी मारतोस? थांब, उभे राहा, मी जाऊन सांगतो. अगं तुला सुभेदाराचं राग ठाऊक नाही. माझ्या 12 तुकडे करून गाडी गिटाराने घालशील तो. बाग्या मी तुझ्या पाया पडतो रे. भाग्या नाही, भागोजीराव नाही तर सांगू मी. आडला आडी आणि गाडवाचे पाय घरी. भागवतीराव, यापुढे मी गिरजेचं नाव घेणार नाही. आता पटलं? चल बघू चालली ना.